मित्रांनो, राजकारण हा भावनांचा नाही तर आकड्यांचा अत्यंत निष्ठुर खेळ आहे. जेव्हा एखाद्या नेत्याच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा जनता हळहळते नक्कीच, पण त्या अश्रूंचं रूपांतर मतपेटीमध्ये होईलच याची कोणतीही शाश्वती राजकारणात नसते. आज आपण 2026 सालामध्ये उभे आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात ज्वलंत, सर्वात जास्त चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? मित्रांनो, 2019 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की ते सत्तेच्या शिखरावर पोहोचतील आणि 2022 मध्ये जेव्हा त्यांच्याच 40 आमदारांनी त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाही कोणाला वाटलं नव्हतं की असं काय घडू शकतं. त्यानंतर लोकसभेला मिळालेली सहानुभूती आणि लगेचच 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसलेला अनपेक्षित राजकीय धक्का. आज आपण भावनेच्या आहारी न जाता केवळ आणि केवळ आकडेवारी, ग्राउंड रियालिटी आणि राजकीय गणिताच्या आधारावर या प्रश्नाचं सविस्तर ऑपरेशन करणार आहोत. 145 हा जादुई आकडा सध्या त्यांच्यापासून किती दूर आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता खरंच शिल्लक आहे का? आज हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ठरू शकतं, त्यामुळे व्हिडिओ कुठेही न थांबवता शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जेव्हा आपण विचार करतो की एखादा नेता पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो का, तेव्हा आपल्याला सर्वात आधी वर्तमानातील परिस्थितीचे भान ठेवावे लागते. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे केवळ एक आकडेवारी नव्हती, तर तो महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला एक अत्यंत स्पष्ट आणि कठोर कौल होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे घसघशीत यश मिळालं होतं त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की हीच लाट विधानसभेतही कायम राहील. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये असलेली सहानुभूती त्यांना थेट पुन्हा मुख्यमंत्री पदावर नेऊन बसवेल असा त्यांचा आणि त्यांच्या राजनीतिकारांचा ठाम अंदाज होता. पण प्रत्यक्षात राजकारणाच्या मैदानामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीने अत्यंत आक्रमक प्रचार, लाडकी बहीण योजनेसारख्या थेट जनमानसात भिडणाऱ्या योजना आणि आपल्या तगड्या निवडणूक यंत्रणेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत निर्विवाद आणि एकतर्फी वर्चस्व मिळवले आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अनपेक्षितरित्या अत्यंत मोठा फटका बसला. या पराभवाचं मुख्य कारण काय होतं? तर मित्रांनो, केवळ सहानुभूतीवर तुम्ही एक निवडणूक जिंकू शकता, पण प्रत्येक वेळी मतदार फक्त सहानुभूती बघून मतदान करत नाही, त्याला विकासाचे आणि प्रशासनाचे भक्कम पर्याय लागतात. महायुतीने बरोबर याच मुद्द्यावर पकड मिळवली. आज आपण विचार करतोय की सध्या परिस्थितीत उद्धव ठाकरे कमबॅक करू शकतात का? तर गणिताच्या कठोर भाषेत याचं उत्तर अत्यंत कठीण आहे, कारण सत्तेसाठी लागणारा 145 आमदारांचा तो जादुई आकडा सध्या त्यांच्यापासून कोसो दूर आहे. उद्धव ठाकरे यांना जर पुन्हा सत्तेच्या शिखरावरती बसायचं असेल तर त्यांना सर्वात आधी आपला हरवलेला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. ज्या जागांवर ते निवडणूक लढवतात ते जिंकून येण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. आज 2026 मध्ये त्यांच्याकडे निष्ठावान सैनिकांची एक फळी नक्कीच आहे, पण निवडणुका जिंकण्यासाठी लागणारे इलेक्शन मॅनेजमेंट, आर्थिक रसद आणि तळागाळातील बूथ लेवलचे नियोजन यामध्ये त्यांना प्रचंड मोठे बदल करावे लागतील. जोपर्यंत ते आकडेवारींच्या या खेळात महायुतीला आणि विशेषतः भाजपच्या निवडणूक यंत्रणेला शह देत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणे हे केवळ एक दिवास्वप्न ठरू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्री परत एकदा उद्धव ठाकरे होतील का, की आता शक्यता फार कमी आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नक्की ह्यावरती चर्चा करूयात. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मराठी वर्ल्ड ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.